आनंद वाटला. ज्वारी तिथेच राहिली, गहू तिथेच राहिले, बाजरी तिथेच राहिली. आला कसाची परतोनी गेला. पण भगवान शंकर नुसत्या भगवान गोपाळकृष्णाच्या दर्शनाने आनंद झालेला. महाराज बाललीला करता करता अनेक दैत्य भगवंताने मारले. तृणावर्त नावाचा मारला, व्योमासूर नावाचा मारला, प्रलंबासूर नावाचा मारला. हा करता 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 2 वर्षाचा श्रीकृष्ण झालाय. अंगणातून जाणाऱ्या गायीची शेपूट धरायची आणि चालत 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 पळत जायचं आणि अशा पद्धतीने आपल्या मित्रांबरोबर खेळायचं. खूप खेळ सुरू आहे. खेळाची एवढी गोडी आहे भगवंताला. सामान्य बालकाला असते. हातात त्रैलोक्य पालक आहे महाराज. एकदा सकाळी 8 वाजता बाहेर पडला की 12 वाजले तरी येत नव्हता. यशोदेलाच वाटायचं माझ्या कन्हैयाला काही खाल्लेलं नाहीये, नाश्ता केलेला नाहीये, छोटी हजेरी घेतलेली नाही. याला पाठव त्याला पाठव, त्याला 10 निरोप द्यायचे. पण भगवंता म्हणला मी येतो मी येतो मी येतो. शेवटी 10-11 वाजले की यशोदा मैया धावत धावत जायची, कन्हैयाच्या दंडाला धरून आणायची, घरात आणून बसवायची. आधी खाऊन घे आणि मग पुढे खेळायला. मी खेळू नको म्हणते की तुला खात जायला थोडं. खाण्याकडे लक्ष असलं पाहिजे माणसं.
भगवंत म्हणला मैया, मनातल्या मनात म्हणाला, हजारो लोक मला नैवेद्य दाखवतात, मी नेहमी तृप्त असतो, काय खाण्यात लक्ष ठेवी, बरं आणलं ना ते खायला. मांडीवर बसले, नाही म्हणता म्हणता टोपल्यावर लोणी खाल्लं, पण चेहरा काही भगवंताचा रोजच्या सारखा प्रसन्न नाही. करे कन्हैया, आज त्याला नाराज दिसतोय. नाराज नाही तर काय म्हणाले, माझे सगळे मित्र तिकडे वाळूत खेळायला लागले, मला एकट्याला आणलं, लोणी खाऊ घातलं, आता तुला वाईट वाटू नये म्हणून मी खाल्लं नाही असं नाही. पण मला आहे ना, खरं सांगू का, कोणाला उपाशी ठेवून मला खाऊ नाही वाटत. अगं माझ्यावर प्रेम करणारे हे माझे मित्र आहेत ना, इतकं प्रेम करतात माझ्यावर जीवाभावापासून, तू त्यांना तिथे सोडते, मला एकट्याला खाऊ घालते, असं नको करत जाऊ. मग मी काय करू? तुला वाटतं का मी पोटभर खाल्लं पाहिजे? मग माझ्या मित्रांना बरोबर येऊ दे, बसू दे अंगणात. अगं मला टोपल्यावर दे, त्यांना एवढं एवढं तर दे. बर कन्हैया, इतका गोड बोलतो, काही लोकांना जमतं गोड बोलून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावायचं. किंवा माहिती आपल्या मनाप्रमाणे त्याला बोलायला लावायचं. तर ठीक आहे ठीक आहे. दुसऱ्या दिवशीपासून भगवान गोपाल कृष्णाने आपले 25, 40, 50 मित्र आणायचे, अंगणात बसवायचे. यशोदा मैयाने 4-4 माठातलं लोणी आणायचं, सगळ्यांना एवढं एवढं द्यायचं आणि कन्हैयाला बसून खाऊ घालायचं. तो खाय बासा कर लोणी, चक्री भवरा विटी घालून प्रकृतीचा गोट्या भोवरी खेळा खेळा खेळा. तू खरवा सगळोनी माझी आबा, तू खरवा सगळोनी माझी आबा, तू खरवा सगळोनी. बाल मुकुल खातो लोणी, बाल मुकुल खातो लोणी, बाल मुकुल खातो लोणी. कौतुक पाहे नंदराणी, भरून डोळा भरून डोळा भरून डोळा. खरवा सगळोनी माझी आबा, तू खरवा सगळोनी माझी आबा, तू खरवा सगळोनी. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस काय आपल्या लेकराबरोबर दुसऱ्याच्या लेकराला खाऊ घालायचं. पण दुसऱ्याच्या लेकराला 8-8 दिवस एवढं लोणी. शेवटी बायकांचं अर्थशास्त्र माणसापेक्षा चांगलं असतं. खरे का कुठे? बायकांचं अर्थशास्त्र माणसापेक्षा चांगलं असतं महाराज. विचार करू लागली यशोदा, 50 मुलं, प्रत्येकाला 200 ग्राम लोणी इज इक्वल टू किती? इंटू 8 इज इक्वल टू किती? 15.5 किलो लोणी खाऊ घातलं. आज 500 रुपये किलो लोण्याचा भाव आहे. किती रुपयाचा खाऊ घातलं? फायदा काय? या सगळ्यांच्या घरी लोणी आहे. माझ्या पोराला कधी बोलावलं का लोणी खायला? चमचाभर, एक चमचाभर लोणी दिले नाही. आणि 8 दिवस झाले कन्हैया बोलून आणतो, फोन करतो, या 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 रे या या रे या रे या उगे जण. यशोदा म्हणली कन्हैया झालं ते झालं आतापर्यंत, उद्यापासून
तुझ्या मित्रांना लोणी मिळणार नाही, तुला खायचं तर खाऊन जायचं, नाही तर तुलाही नाही मित्रांना नाही. भैया उद्याचं जाऊन दे, आज वाटलं ना जस. आमच्या कृष्णाचा स्वभाव असा आहे, टेन्शन नाही घेत, अटेन्शन राहतो पण टेन्शन नाही. कृष्णाचा कुठलाही चेहरा पाहतो, कालिया नागाने विळखा घातलेला कन्हैयाचा चेहरा पहा, घाबरलाय का? अहो घाबरतो का? दुसऱ्याच्या अंगणात साप निघाला, आपण म्हणतो बाबा नाही नाही एवढा कोण हा, आपण नाही येत बाबा, आपण नाही, आपण नाही. दुसऱ्याच्या अंगणातला साप पाहायची आपल्यात ताकद नाही, आणि भगवंताच्या अंगाला विळखा घातला तरी भगवंत घाबरत नाही. असा आनंदखंड परमात्मा तो आई टेन्शन घेऊ नको, उद्या नाही द्यायचं तुला, नको आज घेऊन टाक. आणि खेळता खेळता मित्रांना सांगितलं की मित्रांनो आता आमच्या घरी लोणी मिळणार नाही. म्हणजे का आमची आई म्हणली मी देणार नाही, नाही देणार. बाबाला सांग. अरे काय सांगू, आमच्या आई पुढे आमच्या बाबाचं सुद्धा चालत नाही. बाहेर बाबा बरेच दादागिरी करतात, पण घरात काही मिळणार नाही म्हणजे नाही मिळणार. पेंड्या नावाचा एक मित्र आहे, 1.5 पायाचा आहे. तो म्हणला कन्हैया काय तुझ्या घरी लोणी आहे का गोकुळात? म्हणजे तुझ्या घरी यायचं का? माझं सोड रे बाबा, माझं काय. अरे एक युक्ती शोधली मी आता, तुझं बोलणं चालू होतं त्यात युक्ती आली माझ्या डोक्यात. काय करायचं? सोरी चाल कन्हैया सोरी चाल करू, कन्हैया सोरी चाल करू, सोरी चाल करू कन्हैया रे, सोरी चाल करू कन्हैया, सोरी चाल कन्हैया सोरी चाल करू, कन्हैया सोरी चाल करू. अरे आपल्याला कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही, कोणाच्या हातातल्या बाटल्या, पायातला चप्पल हार, नाकातली लत, कानातले पुड्या, किती पडल्या उघड्या तरी हात लावायचा नाही. मग करायचं काय? लोणी फस्त काय. अरे ओळखू आलं ना, ओळखू कसे? सोमवार पेठेत चोरी केली की दुसऱ्या दिवशी शनिवार पेठेत जायचं. हा आपल्या जालन्याच्या भाषेत बोलायचं असेल ना, भाग्यनगर मधलं लोणी खाणं झालं की विद्युत पडली, याचं त्याला पट्टा लागता कामा नाही. विद्युत नगर झाली की डबल किंग, गरवानगर, आपल्या कुठपर्यंत पोहोचलेले आहेत गवळणी. अख्ख्या जालन्यामध्ये आपल्या प्रल्हाद महाराजांच्या गवळणी राहतात. एक भाग असा नाही की जे घर आमचं नाहीये, जिथे महाराजांचा फोटो आहे ते आमचं घर आहे. हे चांगले म्हणजे कन्हैयाला पटलं. का पटलं? चोरी करणं नाही पटलं, पण कन्हैयाच्या मनात होतं आमच्या गावातलं शुद्ध लोणी त्या बेशुद्ध असणाऱ्या कंसाच्या नगरामध्ये जायला नको. आणि सगळ्या गवळणी डोक्यावर मार घेतले की निघाल्या. लोणी घ्या कोणी दही घ्या गबाई, लोणी घ्या कोणी दही घ्या गबाई, लोणी घ्या कोणी दही घ्या गबाई, लोणी घ्या दही घ्या गबाई, लोणी घ्या कोणी आपल्या गावातलं लोणी गावातल्या गावातच खपलं पाहिजे. मथुरेत जाता कामा नये, कंसाला आपलं लोणी मिळता कामा नये. तरच किंमत वाढेल. आपल्या मालाची किंमत वाढायची असेल तर काय करायला पाहिजे? माल बाहेर जाऊन द्यायचा नाही, इथल्या इथे. चांगला संकेत आहे. मग कृष्णा चोरी कुठून करायची सुरुवात? म्हणजे तुझ्या घरापासून.
अरे 8 दिवस झाले ना माझ्या घरी खायला लागले. अरे ते राजरोज खाल्लं रे, चोरी कुठे केली? तुझ्या घरी चोरी पकडल्या गेली, ओळखू आलं, चाललो आपण दुसऱ्या गल्लीमध्ये. अच्छा ठीक आहे बघ, कन्हैया तुझ्या इतकं श्रीमंत घर कोणाचंच नाही. बरं या मग सांगितलं. रोज सकाळी 11 वाजता आमच्या आई स्वयंपाक घरात जाते, बाबा बाजारात जातात, घरात कोणी नसतं. तेव्हा तुम्ही या. पारिजातकाचं झाड आहे, त्याच्या खाली छोटीशी खिडकी आहे आणि त्याच्यातून लोण्याच्या गोळ्याचे माठ खाली आहे. कन्हैयाने बोलवायचा, मित्राला रोज लोणी द्यायचं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस मस्त लोण्याचे गोळ्याचे गोळे साफ करतात. कन्हैया एवढा जीवत आहे, माझे मित्र धष्टपुष्ट झाले पाहिजे, स्वतः खात नाही पण लोण्याच्या माठात गोळा घालतो की बाहेर येतो. एक दिवशी नंदबाबाला बाहेर बाजारात द्यायचं होतं लोणी. म्हणाले आज सगळे लोण्याचे माठ बैलगाडीत भरा, बैलगाडी बाजारात जाऊ द्या. सगळे माठ भरले, बैलगाडीमध्ये गेले, बाजारात गेले. विकणाऱ्याने पाहिलं ते काही माठामध्ये लोण्याचा पत्ता नाही. अरे 40 किलो लोणी असायला पाहिजे, कुठे गेला? नंदबाबा बाजारातून आले. यशोदे अगं कन्हैयाकडे लक्ष दे म्हणतो हे बरोबर आहे, पण बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करावं का? अगं मी काय ताक विकणारा वाटलो का गं तुला? लोणी विकणार आहे, एक लोण्याचा कण नाही मिळाला. असं कसं होईल? ताकाचे माठ दिले नाही, लाल माठ लोण्याचे आणि काळे माठ ताकाचे. आपण ताक कसंच विकतो, कसं वाटतो, विकत नाही. तुम्हाला कसं देईल ताकाचं माठ? मला वाटतं कोणीतरी चोरी केली. चोरी आपल्या घरात 5-5 पिढ्यापासून काम करणारे माणसं आहेत आपल्या घरात. 5 पिढ्या कधी कोणी चोरी केली नाही. हे बघ, आपल्या घरातल्या नोकराला सुद्धा नाव ठेवायचं असेल ना, चोरी करताना पकडावं आणि मग बोला. कोणाला नाव ठेवणं सोपं असतं यशोदे? नंदबाबा बोलले ठीक आहे ठीक आहे. दुसऱ्या दिवशीपासून जाता येता लोण्याच्या घरात पाहिजे, जाता येता लोण्या घरात पाहिजे. बरोबर 11 वाजले. कन्हैया आत गेला, खिडकीतून एक गोळा दिला, दुसरा गोळा दिला आणि तिसरा गोळा दिला. तिथल्यात यशोदा पटकन आत गेली की हात पकडला. काय झालं? घाबरलेला कन्हैया एक क्षणभर घाबरला, पण दुसऱ्याच क्षणाला लक्षात आलं मी जर घाबरलो, कारण चोर आधी घाबरतो आणि मग तो चोर आहे हे सिद्ध होतो. लगेच हसायला लावला. भैया हात काय पकडला? तुला माहिती नाही का पकडला? नाही. लोण्याच्या माठात हात कशाला घातला? आई काय बिघडलं त्याच्यात? माझ्या हातामध्ये हे तू लाल मणी बांधलेले आहेत ना, या मण्यामुळे हाताची आग व्हायला लागली. आजकाल काय होत आहे, रात्री थंडी पडते आणि दिवसा गरमी होती. त्यामुळे माझ्या हातातल्या खड्यामुळे माझा हात गरम व्हायला लागला. हात गरम झाला, मी माठात टाकला, ताकाच्या माठात टाकला. अरे तो लोण्याच्या माठात कसा गेला? आई खोलीत आमदार एवढा आहे, ओळखू येते का मला सांग? मला सांगा, किती युक्तिवाद करतो ॲडव्होकेट नसून. युक्तिवाद कोण करत असतं? वकिली शिकलाय का? पण वकिलांनी ज्याच्या पायागतीचं घ्यावं इतका बुद्धिमान आमचा भगवान गोपाल कृष्ण. कन्हैयाला जवळ घेतलं. कन्हैया ठीक आहे, आज घरी पकडल्या गेला. एक सांगून ठेवते, कृष्णा तुला मी, कृष्णा तुला मी ताकीद करते, ताकीद करते. घरी कुणाच्या जाऊ
मला सांगितलं, आईने मला 2दा पकडलं चोरी करताना. आता आमच्या घरी चोरी नाही. चाललं बुधवार पेठ, आज बुधवार आहे, बुधवार पेठ. एका आठवड्यामध्ये सगळ्या गल्ल्यांमध्ये चोऱ्या करणं झालं. आणि जेव्हा यमुनेच्या काठावर महिला जमा व्हायच्या तेव्हा सुरू करायचं, आज माझ्या घरातले माठ फोडले, ती म्हणजे काल माझ्या फोडले, ती म्हणजे परवा माझ्या फोडले. कोण करतं हे सगळं? आतापर्यंत कोणाच्या घरातले कच्ची माठ फुटले नाही, लोणी चोरल्या गेलं नाही. कोण करतं? एक म्हातारी होती 80 वर्षाची. आता 80 वर्षाच्या म्हातारीने काय करावं? मस्त पुढच्या टाकता टाकणार. कोणाला साखरपुडा वाटतं? बरं झालं 35 वर्षाची पोरगी झाली, अजून काही गडबड नव्हती, साखरपुडा झाला तरी चालतो. हे कोण आलं होतं? पंचायती. आता या वयामध्ये एकच केलं पाहिजे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. त्या आजी म्हणू लागल्या, अगं मी परवा चालले होते यशोदेच्या अंगणातून, उष्णपासून मागायला गेले होते. मी पाहिलं कन्हैयाचा दंड हातात धरला. हे एवढी मोठी काठी हातात घेतली कोणी? यशोदेनं. कृष्ण तुला मी काठी देते, कृष्ण. यशोदेनं आयुष्यात काठी उगारली नाही. आणि आजी काय सांगते? आजीला कोणती गोष्ट शेजाऱ्याला सांगायचं ना, तिखट मीठ मसाला मिरची घातल्याशिवाय सांगतच नाही. बायकाचे डोके तापले. हे सगळं यशोदेचा कन्हैया करतो का? चला बरं तिची सोय पाहू आपण. 5-25 महिला मंडळ जमा झालं. सोमवार भजनी मंडळ, मंगळवार भजनी मंडळ, बुधवार भजनी मंडळ. यशोदे बाहेर ये. काय झालं? काय व्हायचं? यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का? राहावे की राहावे, गोकुळी राहावे की राहावे. यशोदा म्हणली का ना, गोकुळ सोडून जायची वेळ का आली तुमच्यावर? पहा ना, तिच्या घरचे माठ बोलले, तिच्या घरचे माठ बोलले, तिच्या घरचे माठ कोणी बोलले? तुझ्या कन्हैयाने. तू पाहिलं का? माठ बोलताना पाहिलं? तू पाहिलं नाही? तू पाहिलं नाही? तू पाहिलं नाही? माझ्या अंगणात कशा आल्या? माझ्या अंगणात कशा आल्या? अगं माझ्या लेकराला खायला लोणी किती आहे माहिती आहे का? तुझ्या सगळ्या घरातल्या माणसाचं वजन कर, एवढं घरात माझ्या लोणी आहे. आणि माझं लेकरू तुझ्याकडे येईल का आणि मान फोडील? तुमचे लेकरं तुम्हाला त्यांना खायला मिळेल तेवढं एकमेकाच्या घरी चोरी करतात, माझ्या मुलावर नाव देतात. कोणी पाहिलं मला सांगा? म्हणजे मी नाही पाहिलं, हिनं नाही पाहिलं, कोणी पाहिलं? मग त्या 85 वर्षाच्या आजी आणि त्या आजीला
घरी गेले आजीला पाहिला, आजीनं लावालाव्या केल्या आणि आजी आपल्या पोरीकडे गेल्या. म्हाताऱ्या भांडणं लावतात आणि पोरीकडे जाऊन बसतात. हे बघा, कोणालाही चोर ठरवताना एक लक्षात ठेवावं, ज्याला चोर ठरवतो त्याच्याकडे एक बोट जातं, पण बाकीचे बोट आपल्याकडे असतात. चोर तुमचे पोरं करत असतील, माझ्या मुलाला काय करायचं, पण राग येऊ देऊ नका, तुम्हाला सांगून ठेवतो. ह्याच्यामुळे माझ्या मुलाला चोरी करताना पकडा आणि मग माझ्याकडे, मग तुमच्या समोर शिक्षा घेईल. पण कोणीतरी प्रामाणिकपणे कबूल करा की मी तुझ्या कृष्णाला चोरी करताना पकडलो. ठीक आहे, ठीक आहे. एक ग्रॅज्युएट झालेली गवळण म्हणाली, ठीक आहे, येऊन दाखव माझ्याकडे. पेंड्याला बघितलं की नाही, या त्या ताईला आपल्याला बोलवलं, म्हणजे चला. तिच्या घरी गेले, तिला मोठी युक्ती केली. लोण्याचं माठ टोपल्या खाली झाकून ठेवले, दह्याचा माठ वर लावला. भगवान गोपाळकृष्ण नित्याप्रमाणे आले, मित्रांच्या बरोबर घेतलं, माठ फोडला. फोडल्याबरोबर ते दहीच होतं खाली पांगायला. भगवंताने तेही तसं दही आपल्या तोंडात घेतलं. त्याच ही ताई आली, घरातच लपून बसली होती. पकडलं त्यांना. आता कसा पकडला, अंगावर गच्च भरलेला आहे सगळं दह्याने. आता यशोदेकडे नेते. लोकांनी होता मला, मी नेणार. दंडाला धरलं आणि चालायला लागली. भगवंताने घराच्या बाहेर येऊ दिलं आणि तोंडात साठवून ठेवलेलं दही पिरी अशी पिचकारी मारली ना की तिचं तोंड खराब होऊन गेलं. तिला चालता येईना, सुचे ना. अहो, दही डोळ्यात घालून पहा. मारला, हाताला झटका, पळून गेला. दुसरी गवळण म्हणली, माझ्या घरी येऊन दाखव. तिथे एक म्हातारी होती, अशी 95 वर्षे. ते म्हणाले, हे पोरींनो, ते तुमचं कामच नाही. अनुभवी माणूस पाहिजे चोरी पकडायला, अनुभवी माणूस पाहिजे. मी माझ्या जीवनात इतक्या चोऱ्या पकडल्या, मी या कन्हैयाला चोरी करतात त्याने माझ्या घरी याव. आता या म्हातारीचं वय 95 बरं, आणि अजून आजोबा जिवंत आहे. पूर्वीच्या काळामध्ये नवरा बायकोच्या वयामध्ये फार कमी फरक असायचा, 12-15 वर्ष. आता ही 95 वर्षाची आणि 15 वर्षांनी आजोबा मोठे म्हणजे किती वर्षाची असतील? बरं, घरात दुसरं कोणी नाही, नवरा बायको. 5x2च्या 2 बाजा, एका बाजेवर आजोबा, एका बाजेवर आजीबाई. पण काळ एवढा असायचा जबरदस्त, समाधानाने शांतीनं भगवंताच्या नामस्मरणात राहणाऱ्या बायका. आजोबाई झोपल्या, उशी लागायचीच नाही त्यांना. 6 किलोचा आंबाडा, केस मोकळे केले की पायापर्यंत केस. का? कधी आयुष्यात केसावर केसच केली नाही. आपण एक महिना जवळच नाही मा, आयुष्यात त्याने केसावर कधी केस केली नाही. 6 किलोचा आंबाडा लागलेला तरी झोपायचे मस्त. आता या वयामध्ये कन्हैयाने पाहिलं, अशा आजीबाईने आपल्याला बोलवलंय, काय पंचायत झाली. अशा म्हाताऱ्याने कशाला पंचायती करा, चला म्हणजे पहिल्या हे घर कुठे नेमकं? आडव्या भिंतीला उभा दरवाजा आहे. काय आडव्या भिंतीला खूण चांगली आहे, जाऊ म्हणजे. आले भगवंत, पहिल्या मी एकटाच जातो, तुझा तू काय करशील? मी काय करायचं ते करतो, तू जा. रात्रीचे 9 वाजले होते. पूर्वीचा काळ असा होता, एकदा दिवा लावला कोणापुढे, दिवे पुढे लावत होते. पहिला दिवा देवा पुढे, दुसरा तुळशी पुढे दिवे लावले.
म्हणायची ती म्हटली की ताबडतोब भाजी भाकरी जी असेल ते गोड गोड करून खायचं. वरणाचं पाणी का असेना 2 मिरच्या भाजलेल्या 2 भाकरी चुरायच्या मस्त गरम वरणामध्ये लोणच्या बरोबर लावून खायच्या मस्त. झालं 8 वाजता गाव शांत व्हायचं. आता सगळे निशाचर 12:30 वाजेपर्यंत रात्री 3:30ला झोपतात. आपण सकाळी म्हणतो काकड्याला आलेली काय सांगा तुम्हाला काल खोटं बोलायचं नाही ना मंदिरात आल्यावर खरं सांगतात. झोपच येईल. मी आपलं ते मोबाईल पाहत बसलो. 4ला झोप लागली. म्हटलं छान आहे रोज असंच करत जा. मला पण 3:30 वाजेपर्यंत झोप नव्हती लागली मोबाईलमुळे ना. 8 वाजता आजी झोपल्या आजोबा झोपल्या नव्हे सगळं गाव झोपलेलं आहे. भगवान गोपाळ कृष्ण गेलेले आहेत. गवाक्षातून खाली उतरले. घराचं निरीक्षण केलं. 4-5 खोल्या आहेत पण समोर त्या दिवाणखान्यामध्ये आजी आजोबा झोपलेले आहे. नंबर 4च्या खोलीमध्ये देवघर आहे आणि तिथे एक नंदादीप जळतोय तेवढाच उजेड. हा डे लॅम्प तो नाईट लॅम्प हा अहोरात्र लॅम्प असं काही नव्हतं त्याला. देवापुढे एक समजलं भगवान गोपाळ कृष्ण आले म्हणले हिच्या घरात काय चोरी करावी. बरं नाही वाटत म्हाताऱ्या पोताच्या घरी चोरी करायला पण हिला अद्दल घडली पाहिजे. दुसऱ्याच्या घरात जाऊन पंचायती करू नये म्हणून तिच्या कायमचं लक्षात राहिलं पाहिजे असं काहीतरी करू. विलासराव चातुर्मास्याची सांगता झाली नव्हती आजोबाची. त्यांची गाडी गुडघ्यापर्यंत कनिष्ठावर गाडी गुडघ्यापर्यंत होती गुडघ्यापर्यंत. भगवान गोपाळ कृष्ण म्हणला चला आपल्याला दोरी पाहायचं काम नाही सोन पाहायचं काम नाही चिंध्या गोळा करायचं काम नाही. आजोबाची गाडी आणि आजीबाईची वेणी. आता ती गाठ मारली. गाठ कोणी मारली ब्रह्मदेवाच्या बापानं. माहितीये ना ब्रह्मदेवाचा बाप कोण आहे कमळ कुठून आलं. त्यांनी ही गाठ मांडली. कोणाच्या बापाला सुटती का. सकाळी 3:30 वाजता म्हातारं कुठत होतं. गाईला कडबा टाकायचा अंगावरून हात फिरवायचा हातपाय घ्यायचं बाजेवर बसायचं आणि मग रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पूर्वीची सवय होती लोकांना 4 वाजता उठलं की झोपायचं नाही. हातामध्ये माळ घ्यायची जप करत बसायचं. म्हातारे मग उठले गाईला कडबा घालायचा बाहेर काढले 2 हात 4 हात गेले आणि बायको मोठ्याने ओरडली अहो काही लाज वाटते का तुम्हाला या वयात माझी वेळी काय ओढायला लागले. ते म्हणजे मी कशाला ओढतो तूच माझी गाडी ओढायला म्हणजे मी कुठे ओढायला मी तर पडलेली काय झालं. गाडीवर टाकलं साला हात फिरवत फिरवत आणलं गाठीवर. गाठ कोणी मारली गाठ कोणी मारली. म्हातारं तापलं. ती म्हणली मी कुठं मारली. म्हणजे माझ्यावर आळी होती का. अगं आपण दोघंच आहेत ना घरात. घरात कोण आहे आपण दोघं आहे मग तुझ्याशिवाय कोणी गाठ मारली. अहो मी नाही गाठ मारली. हे बघा सकाळची वेळ चिडचिड करू नका. गाठ सोडा बरं. तू म्हणला तर दिसलं पाहिजे ना दिवा कुठं आहे. देवघरापुरता दिवा उचलून आणायचा. दोघं जोडीने चालले. मागे पुढे गेलं तर ताण येतो. जोडीनं देवघरात घ्यायचं तिथला दिवा आणायचा. येऊन बसले ती गाठ घ्यायचं बापाला सुटे ना ते काय करा. ते म्हणाले कात्री आणा कात्री. त्या काळात घरामध्ये कात्री नव्हते. विळी आणा चला पुन्हा दोघं जोडीला निघाले विळी आणायला. विळी आणली. ती म्हणली हे बघा ही काही गया नाही हे काही प्रयाग नाही
केस कापायचे तर दाढीचे कापा, माझ्या वेलीच्या केसाला धक्का लावायचा नाही. स्त्रियांचे केस कापलं महापाप वाटत होतं पूर्वीच्या काळी. पूर्वीचं सांगतो तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका. माझ्या वेळी कडून नाही कापायचं, दाढी कडून का काय. बराच वेळ चर्चा झाली, त्यांनी बिली घेतली, दिली फेकून. पण गुपचूप अहो काय होईल. नवऱ्याचा स्वभाव माहीत होता. नवऱ्या एक झोप झाल्यावर शांत होईल नवरा. दोघं झोपले. 4 वाजले. एकदा सकाळी 4 वाजता झोप लागल्यावर अर्धा काकडं आल्यावर जाग येते माणसाला. मग प्रक्षालन चालू आहे का, उद्या जाऊ. दोघं उठाले. गावातल्या नवऱ्यानी चक्रा मारायला लागल्या. आजीबाई सकाळी 4 वाजता उठतात, अजून दारू उघडलंच नाही. काय तब्येत बरोबर नाही का आजी, दारू उघडा. अगं हो येते. नवरा म्हणले गुच्चूप आवाज घेऊ नको. नवऱ्याला बायकोला लावायचं, बायकोला नवऱ्याला लावायचं. दोघं पडू नये. हा हा म्हणता अर्धी गल्ली जमा झाली. हो काय झालं, कालपर्यंत बोलत होते चांगले, संध्याकाळी आरतीला आले होते, टाळ्या वाजवल्या, आणि सकाळी 4 वाजता दोघं एकदम. लोकांच्या मनात बस निरोप समारंभच फार आवडीचा विषय. तो भागवताला आले गेले, अरे पोराकडे गेले सांगता भावळे गेले. काय पद्धती आहे ते म्हणले. दोघं एकदम ते दोघं ऐकतात. हे म्हणली पाहणं आपल्याविषयी काय म्हणतो. गुच्चूप बैठ. नवरा दाखवला कुठं. गावातले लोक जमा झाले. काही असले म्हणले आता आपल्याला बाहेर तर काढणं भाग आहे. विटा काढा, दरवाजा काढा. घराच्या विटा काढायला लागल्यावर म्हातारा म्हणतं ए बाबा हो, हे दरवाजा तोडू नका, आम्ही दोघं जिवंत नाही, कोणी बेलं नाही, पुढच्या काही पंचायती करू नका. दादाला भाजी मुली आणताल काही सामान, काही करू नका, आम्ही दोघं ये. अरे मग दार उघडा ना. उघडतो. म्हातारी म्हणते आता उठा. शेवटी दोघं जोडीला गेले. दरवाजा उघडला. ते दिसलं. आता दोघांच्या ओढा चालूमध्ये अजूनच गाठ पक्की पडलेली. महाराज अर्ध गाव झटू लागलं त्या वेळीला गाडीला. अर्ध गाव पूर्ण आनंद वाढ. एक एक केस मोकळा व्हायला तयार नाही. पेंड्या होता. पण आजी कन्हैयाला बोलवू का, त्याला तुम्ही पकडणार होतात ना. कन्हैयाने नुसती दृष्टी टाकल्या बरोबर हात जोडीता बंधन सुटले. गोपाल कृष्ण भगवान. मी भगवंताला पकडी हा भाव होता, पण त्यामध्ये अहंकार होता. भगवंत पकडला गेले नाही, उलट गावभर त्याचा अपमान झाला. एकदा यशोदा बहिणीने सांगितलं, कन्हैया तुझे गाण्याने ऐकून ऐकून मला आहे ना आता उद्वेग आलाय. हे सोडून दे रे सगळं, हे चोऱ्याकडनं वगैरे सोडून दे. म्हणलं आई खरंच आता नाही करणार चोरी. ते मला काही म्हणजे भरोसा नाही बाबा. खूप वेळेला कबूल केलं, दुसऱ्या दिवशी चोरी करतोच पुन्हा. असं कर बरं तू उद्यापासून आता.